राज्यात बेकायदेशीर औषध साठा आणि विनापरवाना औषध विक्रेत्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभरात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये एका दिवसात तब्बल 3,73,000चा औषध साठा जप्त करण्यात आलाय। कल्याण, नागपूर, कोल्हापूर, अकोला आणि मुंबई येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात बेकायदेशीर औषध साठा आणि औषध विक्री विरोधात विशेष मोहीम राबवली आहे। या मोहिमेत कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरातील प्रकाश पॉलिक्लिनिकवर छापा टाकण्यात आला। तपासादरम्यान औषधांच्या खरेदी विक्रीचा अधिकृत परवाना नसताना औषध साठा करून उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले। यावेळी 1,36,690 रुपये किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला। अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की आवश्यक परवान्याशिवाय औषधांचा साठा करणे किंवा औषधोपचार करणे हे औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 चे उल्लंघन आहे। राज्यातील इतर कारवायांमध्ये नागपूरमध्ये फॉर एक्सपोर्ट ओनली लेबल असलेला 74,000चा औषध साठा जप्त करण्यात आला। तसेच NDPS कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 7,000 कॅप्सूल किंमत 71,000 रुपये जप्त करण्यात आल्या। कोल्हापूरमध्ये चुकीच्या लेबलिंगमुळे 6,000 किमतीचे आयुर्वेदिक चूर्ण, तर अकोल्यात MPT किटच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी 5,000ची औषधे जप्त करण्यात आली। याशिवाय मुंबईत विनापरवाना तयार करण्यात आलेला रुपये 1,10,000 किमतीचा हँड क्लिन्झरचा साठाही जप्त करण्यात आला। अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार 24 जुलै रोजी राज्यभरात एकाच दिवशी एकूण 3,73,000 रुपये किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला असून अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधातील कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। बेकायदेशीर औषध विक्री आणि विनापरवाना औषध साठ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे। नागरिकांनी औषधे केवळ परवानाधारक औषध विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत असे आवाहन प्रशासनाने केले आहे।